सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच त्यांचे पुत्र पार्थ पवार पुण्यातील एका मोठ्या जमीन व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. आता हा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अंजली दमानिया यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात प्रकरण काय आहे? पुण्यातील महार वेतनाची जमीन अंदाजे 1800 कोटी रुपये किमतीची ती एका कंपनीद्वारे अवघ्या 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे. आणि या खरेदीत पार्थ पवार यांच्या कंपनीचा थेट सहभाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. किमतीतील हा प्रचंड फरक, जमीन खरेदीची प्रक्रिया याबाबत मोठा संशय उपस्थित केला जात आहे. जमीन कोणाची, किंमत इतकी कमी का, प्रक्रिया नियमबाह्य होती का, आणि या सगळ्यात राजकीय हस्तक्षेप झाला आहे का, हे प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार यांच्या विरोधात धडाकेबाज भूमिका घेणाऱ्या अंजली दामनिया यांनी हे प्रकरण समोर आणताच राज्यभर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आरोपाची दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनेल का? पण अंजली दामनिया येथेच थांबले नाही. त्यांनी स्पष्ट केलं, 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही तर मी दिल्लीला जाईल आणि अमित शहा यांच्याकडे थेट तक्रार करेन. आता त्या आपल्या शब्दाला खऱ्या उतरल्या आहेत. आज त्या दिल्लीमध्ये आहेत. त्यांनी अमित शहा यांची भेटीची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे 3 मोठ्या मागण्या आहेत आणि या तिन्ही मागण्या आज राज्याच्या राजकारणात खूप चर्चेत आहे. पहिली मागणी अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा. त्यांना अर्थमंत्री पदावरून हटवण्याची मागणी नाही. सत्ता आणि प्रशासकीय निर्णयावर प्रभाव टाकणारे 2 पदं त्यांनी सोडावीत, अशी त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण जमीन व्यवहारात त्यांची कंपनी सहभागी असल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर गुन्हा नोंदवला गेला नाही तर न्याय मिळणार नाही, अशी भूमिका दामनिया यांनी घेतली आहे. तिसरी आणि महत्त्वाची मागणी, खारगे समिती बरखास्त करून तिचं पुनर्गठन करावे. नवीन समिती निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करावी आणि त्यांच्यात एक IPS अधिकाऱ्याचा सहभाग करावा. ही समिती 30 दिवसाच्या आत अहवाल देईल आणि 1 दिवसही मुदतवाढ दिली जाणार नाही. हे त्याचं स्पष्ट विधान आहे. या मागणीच्या संपूर्ण राजकारण ढवळून काढलं आहे. आजपर्यंत अनेक जणांनी आरोप केले, निवेदनं केली, पण थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्र्याची भेट घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या विरोधात मोहीम उघडून हे पाऊल अत्यंत मोठं आणि राजकीयदृष्ट्या धाडसी मानलं जात आहे. इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. जमीन व्यवहार रद्द करण्याचा दावा काही माध्यमांनी सांगितलं जात आहे की व्यवहार रद्द करण्यात आला. पण अंजली दामनिया यावर मोठे वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा व्यवहार इतका सोपा नाही आहे की तो कागदावर सही करून रद्द करता येईल. प्रक्रिया कायदेशीर आहे, कंपनीची भूमिका आहे, जमीन हस्तांतराची पावले आहेत. त्यामुळे रद्द झाला असं म्हणणं दिशाभूल करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी अमित शहा यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे लक्षवेधी आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा, हे गृहमंत्र्यांचं वाक्य आठवून देत त्यांनी म्हटलं की आज महाराष्ट्राच्या जनतेला याच वाक्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. म्हणजेच त्यांचा संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल तर तो कोणाचाही असो, त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या राजकीय प्रतिमेवर आघात झाला आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. पवार गट आधीच महायुतीत वेगळ्या परिस्थितीत आहे आणि आता या प्रकरणामुळे त्यांच्यात ताण वाढलाय. पार्थ पवार यांच्या भूमिकेबद्दल पक्षातच नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे आणि दमनिया त्यांनी या वादाला दिल्लीपर्यंत नेल्यामुळे आता दबाव आणखी वाढणार आहे. निश्चित राज्याची राजकीय समीकरणं आधीच अस्थिर आहे. महायुतीत तणाव, शिंदे गट भाजपमधील भांडण आणि आता त्यात पवार कुटुंबाचं जमीन व्यवहार, हे सगळं एकत्र येऊन महाराष्ट्रातील राजकारणाचं तापमान भयानक वाढलं आहे. अंजली दमनिया यांची दिल्ली भेटीचे परिणाम काय होणार? अमित शहा त्यांना भेटतात का? चौकशीची मागणी होते का? अजित पवार काही राजकीय दबाव वाढतो का? या सगळ्या गोष्टींचे पडसाद पुढील काही दिवसात नक्की उमटणार आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट, अंजली दामनिया यांनी स्पष्ट केलं की त्यांनी एखादा मुद्दा हातात घेतला की तो थेट दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि त्यांचा निश्चितच मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.